नमस्कार. भगवद्गीता भावार्थ या मालिकेमध्ये आपले स्वागत आहे. आज आपण यामध्ये अध्याय 16 मधील श्लोक 9 ते 12 पाहणार आहोत. श्लोक 9 पाहूया. एतां दृष्टिमवष्टभ्य नष्टात्मानोल्पबुद्धया प्रभवन्त्यग्रहकर्माणा क्षयाय जगतो हिताः. अवष्टभ्य म्हणजे स्वीकारून, आत्मान म्हणजे स्वतःच, प्रभवंती म्हणजे भरभराट, क्षयाय म्हणजे विनाशाकरता अशा निष्कर्षांचे अनुगमन करीत स्वतःचा नाश ओढून घेतलेले आणि अल्पबुद्धी असुरी लोक जगाचा विनाश करण्याकरता अहितकारी व उग्र कर्मामध्ये संलग्न होतात. म्हणजे आसुरी लोक हे जगाचा विनाश कसा होईल असे कर्म करण्यात रत झालेले असतात. परमेश्वराच्या अस्तित्वाची कल्पनाही नसणाऱ्या भौतिकवादी लोकांना वाटते की आपण प्रगती करत आहोत, पण हे लोक अज्ञानी आणि विचारशून्य आहेत. ते भौतिक जगताचा अधिकाधिक उपभोग घेण्याचा प्रयत्न करतात आणि म्हणून इंद्रिय तृप्ती करतात. ते सदैव नवीन नवीन साधनांचा शोध घेण्यात मग्न झालेले असतात. तसेच इतर लोकांच्या बाबतीत ते अधिकाधिक क्रूर आणि हिंसक होत आहेत. एकमेकांशी कसा व्यवहार करावा याची जाण त्यांना नाही. त्यामुळे हे लोक अशाच गोष्टींचा शोध लावतील की सर्वांचाच विनाश होईल. आता श्लोक 10 पाहूया. काममाश्रित्य दुष्पूरम दंभमानमदान्विताः मोहात ग्रहीत्वा सद्ग्राह प्रवर्तन्ते शुचिर्व्रता. दुष्पुरम म्हणजे अतृप्त, मद अन्विता म्हणजे मदाने युक्त, ग्राहान म्हणजे गोष्टी, प्रवर्तन्ते म्हणजे त्यांची भरभराट होते. कधी तृप्त न होणाऱ्या कामाचा आश्रय घेऊन गर्व, खोटी प्रतिष्ठा आणि मदामध्ये डुंबत मोहित झालेले आसुरी लोक अनित्य गोष्टींमुळे आकर्षित होऊन सदैव अशुचिर्भूत कर्म करण्यास व्रतस्थ झालेले असतात. आसुरी मनोवृत्तीचे वर्णन या श्लोकामध्ये करण्यात आले आहे. आसुरी लोक आपल्या कामवासनेने कधीही तृप्त होत नाहीत. विषयोपभोग घेण्यासाठी ते आपल्या कधी तृप्त न होणाऱ्या इच्छांना एकसारखे वाढवीत असतात. क्षणभंगूर गोष्टीचा स्वीकार केल्यामुळे सदैव चिंताग्रस्त असले तरी मोहामुळे ते अशी कर्मे करीतच राहतात. त्यांचा लैंगिक भोग आणि धनसंचय या दोन गोष्टींकडे अधिकाधिक ते आकर्षित होतात. या संदर्भात अशुचिव्रताः हा शब्द महत्वाचा आहे. असे लोक जरी जगातील घृणास्पद लोक असले तरी जग त्यांचा कृत्रिमपणा, मिथ्या मानसन्मान करतात. आता श्लोक 11 आणि 12 एकत्रित पाहूया. चिंतामपरिमेयांच प्रलयांतामुपाश्रिता कामोपभोग परमा एतावदिति निश्चिताः आशापाशशतैर्बद्धा कामक्रोधपरायणा इहन्ते कामभोगार्थ मन्यायेनार्थसंचयान्. चिंताम म्हणजे चिंता आणि भय, अपरिमेयान म्हणजे आश्रय घेऊन, इहन्ते म्हणजे इच्छा करतात, अन्यायेन म्हणजे अन्यायाने. इंद्रिय तृप्ती करणे हीच मानव संस्कृतीची मुख्य आवश्यकता आहे असा आसुरी लोकांचा विश्वास असतो. अशा प्रकारे मरेपर्यंत अमर्यादित चिंतांनी ग्रासलेले त्यांचे आयुष्य असते. शेकडो हजारो अशारूपी पाशांनी बद्ध झालेले आणि काम क्रोध परायण झालेले हे आसुरी लोक इंद्रिय तृप्ती करता अन्यायी मार्गाने धनसंचय करतात.
आसुरी लोकांना वाटतं की इंद्रिय उपभोग प्राप्त करणे हेच जीवनाचे अंतिम लक्ष्य आहे आणि मरणापर्यंत हीच त्यांची धारणा असते. त्यांनी आपल्या आयुष्यात आखलेल्या योजनांचा कधीच अंत नसतो. अगदी मरण समय सुद्धा ते वैद्याला आपले आयुष्य 4 वर्षांनी वाढवण्याचीच विनंती करतात, कारण त्यांच्या योजना अजूनही पूर्ण झाल्या नसतात ना. परिणामांची चिंता न करता इंद्रिय तृप्ती करता स्वेच्छाचार करण्यास आपण स्वतंत्र आहोत असेच आसुरी मनुष्य समजतो. तर मंडळी, आसुरी मनुष्याचे कर्म कसे असते आणि तो काय विचार करत असतो हे सांगणारा हा भाग तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट जरूर करा. धन्यवाद.